चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीतील धडा 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या धड्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर कविता राऊत ही एक उत्कृष्ट धावपटू आहे की जिने राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धा त्याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाचं नाव कमावलेलं आहे. तर कोण आहे ही सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, त्याविषयी आपण आता माहिती पाहूयात. तर या चित्रामध्ये दिसणारी जी खेळाडू आहे, उत्कृष्ट धावपटू म्हणजे वेगाने धावणारी धावपटू, तिचं नाव आहे कविता राऊत. आणि ही सावरपाडा या पाड्यामध्ये राहणारी आहे, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलेलं आहे. आता आपल्याकडे जशी वस्ती असते तशाचप्रमाणे आदिवासी लोकांमध्ये पाडा असतो आणि त्याला पाडा असं नाव देतात. 4 घरं 5 घरांचा समूह असतो, त्याला पाडा असं म्हटलं जातं. तर पहा, दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की ही असणारी कविता राऊत ही सुद्धा काय आहे, एका दुर्गम भागातील राहणारी आहे, आदिवासी भागात राहणारी आहे. आणि अशा ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ती एक उत्कृष्ट धावपटू बनली आणि राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर कशा पद्धतीने झेप घेतली याचा हा प्रवास या ठिकाणी दिलेला आहे. ती मूळची आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सावरपाडा हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी ती राहिला आहे. बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. पहा, ज्या वेळेला अशा स्पर्धा भरतात यामध्ये सुवर्ण पदक हे पहिल्या क्रमांक येणाराला असतं, दुसरा क्रमांक येणाराला रौप्य पदक असतं आणि तिसऱ्या क्रमांकाला कांस्य पदक असतं. कांस्य धातूचं पदक तिसऱ्या क्रमांकाला, रौप्य म्हणजे चांदीचं पदक दुसऱ्या क्रमांकाला आणि सुवर्ण म्हणजे सोन्याचं पदक पहिल्या क्रमांकाला असतं. मग तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदकं पटकावली होती. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. 10,000 मीटर धावणे म्हणजे 10 किलोमीटर धावणे, म्हणजेच आपल्या इथून वेळापूर इथून साधारण अकलूजपर्यंतचं अंतर जे आहे तेवढ्या अंतरापर्यंत. अकलूज हे एक 11 किलोमीटर आहे, त्यातून 1 किलोमीटर वजा केला तर साधारण अकलूजचा जो कॉलेजचा एरिया आहे वेळापूरपासून तिथपर्यंत माळवाडी कॉलेजच्या एरियापर्यंतचा तो भाग येईल. पहा, पण इथं तिचं काय झालं की अवघ्या सेकंदासाठी तिचं सुवर्ण पदक हुकलं, म्हणजे तिला रौप्य पदक मिळालं, म्हणजे दुसरा नंबर आला. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत
कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. म्हणजे ती शालेय स्तरापासूनच धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत होती आणि तिथं प्रथम क्रमांक मिळवला. पण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना काय फारसं असं वेगळंपण त्याच्यामध्ये त्यांना वाटलं नाही. परंतु तिचं वेगळंपण कोणी जाणून घेतलं तर प्रशिक्षक, म्हणजे ट्रेनिंग देणारे, जसे क्रिकेटमध्ये असतात बघा कोच, तशाच पद्धतीनं धावण्याच्या स्पर्धेचं ट्रेनिंग देणारे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचा तो पायातली दौड हेरली आणि तिला तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे द्यायला सुरुवात केली. तिला धावण्याची सवय होती, परंतु बोटाची सवय नव्हती. कारण का तर लहानपणापासून ती अनवाणी पायानेच धावायची, त्यामुळे तिला बूट घालून धावणे अवघड वाटायचे. परंतु विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून तो सराव करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे, हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. एखाद्याला यश मिळाल्यानंतर आपल्या भागातील एखादा, जसं की आपणाला माहिती आहे की आपल्यातील सुयश जाधव यांनी सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण वेळापूर, अकलूज, माळशिरस तालुक्यामध्ये अत्यंत त्यांच्या यशाचं कौतुक झालं. तशाच पद्धतीने या कविताच्या यशामुळे हा हर्सुल सावरपाडासुद्धा हरखून गेला आणि नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच या स्पर्धेमध्ये ज्याचा क्रमांक येईल तो पुढे आशियाई स्पर्धेमध्ये जातो आणि आशियाई स्पर्धेनंतर पुन्हा तो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जातो. मग या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. पहा कशा पद्धतीने कविता राऊत आईशी संवाद साधते आहे आणि जे जे काही चांगलं झाले त्याबद्दलच आईशी बोलते. कविता हळवी आहे. हळवी म्हणजे काय, तर स्वभावानं मृदू आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती
तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. म्हणजे तिच्या या यशामध्ये प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. आपल्याकडे जशा पद्धतीने ज्वारीची भाकरी असते तसे आदिवासी भागामध्ये नागली नावाचं जे पीक आहे त्याच्यापासून भाकरी बनवली जातात. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती कोणाला आदर्श मानते तर पी.टी. उषा ही एक धावपटू आहे, तर तिला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. आणि लेखक आहेत श्री संतोष साबळे. या ठिकाणी आपल्या लक्षात आले असेल की अत्यंत जिद्दीनं ज्या वेळेला आपण कोणतीही गोष्ट करतो, नियमितपणे सराव करतो, त्यावेळेला आपणाला त्याच्यामध्ये यश मिळतं.